या बर का तुमचं शेत लय आवडलं आम्हाला. आणि पाऊस तर लय झालाय तुम्हाला, सगळं तळ्याला पाणी न तीन. पावसाचं यंदा सगळीकडेच चांगले. बसा बसा तुम्ही बसा. त्याला फोन केला बरं का, हा येतो म्हणलं लगेच. गावात गेलाय आपला. हे उन्हाळ्यात असं डोंगरावर सगळं भका भका वाटत असेल ना, सगळं वाळल्यासारखं का तसं काय नाही? हा तर काय ऋतूप्रमाणे बदलत राहते. पण बरं आहे ना, पावसाळ्यात हिरवगार होणार, हा हा हिवाळ्यात सगळं ते कुसळवणे असं लांब थोडस गवत सगळं मोठं झालेलं असं ना, उन्हाळ्यात सगळं वाळून जात असेल. उन्हाळ्याचाच तेवढा प्रॉब्लेम वाटत ना. आमची पोरगी कसं पावसाळ्यात आमच्याकडे ना लय भारी वाटतं. तुम्ही कधी बी या पावसाळ्यात, पावसाळा असेल हिवाळा. हे कोण? हे आपलं चुलत भाऊ. या पोरगा आहे ना आपला नवरदेव, त्याचा आमचा चुलत भाऊ पण असतोय घरी आमच्या कायम. बर बर बर. मग आम्हाला घर पण आवडलं. ती फक्त कसं आहे, रानात काम केलं नाही, थोडं दिवस टाइम लागेल, सवय लागेल. मी आहे ना तवर काळजीच करू नका. काय रानात काम बिम करायची गरज नाही. मग आमचं टेन्शनच गेलं. अहो घरचंच बघायचं आपलं. आणि रानात जरी कामाला गेलं आम्ही तरी मालकीन म्हणून लक्ष ठेवायचं. आम्ही तरी कोणासाठी करतोय? तिचं चांगलं व्हावं, कल्याण व्हावं म्हणूनच ना. आम्ही इथून पुढे तिच्यासाठीच करणारी. बापा काय नाही, माझा बापा अकल नाही कधी कानाला काय बोलत आपलं बाय. या मामाच्या बोरीला एक झटके पड. इकडे इकडे काय आम्ही डोळ्यान बघितलं काय पाश येतोय ना. तिथं काय ओढलं दौलतच आलाय. हा या अशा घरात पोरगी द्यायची का आम्ही? काय प्रकार आहे? तुम्ही सांगितलं नाही व्यसन बिसन करतात आधी? अहो मी याला नीट लय वेळा समजून सांगितलं होतं. यांनी दारू बंद बी केलती म्हणून त्यासाठी स्थळ बघायला आधीपासूनच पेतोय. अहो म्हणजे मित्रांच्या नादाने 2-3 वेळा पिलं होतं. काय रे? अरे आम्हाला अरे तुला लाज कशी वाटत, लाज कशी वाटत नाही तुला? हा अहो पण आधी एवढं नव्हतं करीत येऊ. पण आता हे काय आम्ही डोळ्या देखत बघितलं, आम्ही तरी काय म्हणायचं? आम्हाला दिसलं, आम्ही तुम्हाला सगळं पटलं होतं, पण हे ज्याच्यावर लग्न करायचं तेच असं करतंय म्हणलं, काय करायचं आम्ही तरी? अरे तुला लाज कशी वाटत नाही, लाज कशी वाटत नाही तुला? अरे माणसं आलेत इथं तुला बघायला आणि तू खुशाल दारू ढोसून आलाय. अहो जो स्वतःच्या जीवाची पर्वा नाही करीत ते कशी पोरीची पर्वा करीन अशी? काय सांगायचं आता मी यांना? कुठल्या तोंडाने सांगायचं? अरे सोन्यासारखी पोर बघितली तुझ्यासाठी आणि तो दारू ढोसून आलाय. तरी आहे का त्याला? त्याला मला विचारतोय तुम्ही कोण आहे, म्हणजे तो आपल्या घरी येऊन सुद्धा बघून सुद्धा त्यावेळेसच बळच राहिला असेल प्यायचा. काल येताना पिऊन आणला होता. हे बघा पाहुणं, पाया पडतो तुमच्या, चूक झाली माझ्याकडनं. पण आता तुम्ही जरी म्हणले तरी मला हे लग्न करायचं नाही, याला असंच सोडून द्यायचंय मला. नाही तुम्ही कशाला माफी मागता? तुम्ही पोराच्या कल्याणासाठीच करताय. पण हो का आमचं चुकलं, आम्ही डोळ्याने बघितलं, आम्ही याच्या पुढे लग्न नाही असं करून देतो. चला आपल्याला. अरे शिक ह्याच्याकडनं. बाप नाही तरी कसा राहतोय बघ. एवढं चांगलं पोरग आहे. कोण आहे ते? जाऊ दे सुधारणा आता तरी. अरे याच्यामुळे तुझं एवढं चांगलं स्थळ मिळलं. मी आता काय करणार आहे माहितीये का? ती जी पोरगी आलती का लग्नासाठी, तिचं लग्न ह्याच्या बरोबर लावून देणार आहे. अरे एवढं चांगलं पोरग आहे, वडील नाही तरी बघ कसं राहतंय, एकटं घर सांभाळतंय, शेती बघतोय. आणि त्याची शेती बघून तुझं काम ते करतोय, तू गावभर ओमलं झिंडतो का? तो असा मेला तरी मला फरक नाही पडणार, पण तुझ्यामुळे मी एखाद्याच्या आयुष्याचं वाटोळं नाही करणार. चल पाय घालात. ते आता ते काय त्याच्यात शुद्धीत नाहीये. ज्यावेळेस त्याची उतरल त्यावेळेस त्याला बोल. आत्ता बोलून त्याला काही उपयोग नाही, त्याला काही कळणार पण नाही. नाही चालतंय. त्याला आहे ना शुद्धीत आला की कुठंतरी टाकू नशामुक्ती केंद्रात. सुधारला तर ठीक, नाही तर मी त्याच्या आयुष्यात लग्न नाही करणार. आपल्यामुळे एखाद्याचं वाटोळ नको. नाही टाकू त्याला. पुण्यात आहेत माझ्या ओळखीचे, काय तिथे देऊ पाठवून त्याला. तू काय काळजी पोरी बरोबर तुझं लग्न करून टाकू आपण. माझी तर मनापासून इच्छा आहे. ते बघू. तुझी काय हरकत नाही ना? नाही मला शब्द दे, मला त्या पोरीला माघारी नाही पाठवायची इथून. विचार करावा लागेल ना मला. आईला विचारावं लागेल रे. बरं विचार कर, पण हो म्हणून सांग नक्की. जा. काळजी घे.